तुम्हाला जर ऑफिसर बनायचं असेल इंडियन फोर्सेसमध्ये तर तुम्हाला एनडीएची परीक्षा द्यावी लागते विच इज कंडक्टेड बाय युपीएससी. तर आता आपण याला सेक्शन मध्ये कन्वर्ट करूया. तो एनडीएच्या परीक्षेला बेसिकली 2 मेजर सेक्शन असतात. पहिला जो असतो लेखी पाठ जी की युपीएससी कंडक्ट करते. दुसरा असतो तो एसएसबी इंटरव्ह्यू है ना. त्याच्यासाठी DIPRचे विविध ऑफिसर्स असतात. या दोन्हीमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर मग नंतर मेडिकल होते आणि नंतर मग मेरिट लिस्ट लागून तुम्ही इंडियात जाता. एसएसबी इंटरव्ह्यू चालतो 5 दिवस राईट. तो टोटल 8 लाख लोक ही एक्झाम देतात. 8 लाख लोकांपैकी अराउंड 8,000 लोक ही युपीएससी क्लिअर करतात आणि ते 8,000 लोक जातात SSB ला. SSB मध्ये काय होतं, SSB मध्ये पहिल्याच दिवशी 8,000 पैकी 4,000 लोक बाहेर निघतात. त्याला म्हणतात स्क्रीनिंग प्रोसेस. आणि मग स्क्रीनिंग झालेल्या मुलांची सायकोलॉजिकल टेस्ट होते, GTO टेस्ट होते आणि इंटरव्ह्यू टेस्ट होते. या तिघांमध्ये जर मुलगा टिकला तर त्या म्हणतो ते कॉन्फरन्स. जर तो कॉन्फरन्स मध्ये या तिघांनी सिलेक्ट केला तर तो रेकमेंड. तर रेकमेंड म्हणजे एनडीए मधलं सिलेक्शन. मेजरली मुलांना प्रॉब्लेम काय असतो, मुलांमध्ये असतो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स. आता तुम्हाला नाही ते फक्त गावाच्या मुलांमध्ये असतो का, नाही सगळ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या टाईप, पण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स प्रत्येकामध्ये असतो. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला का सांगितलं, कारण की जेव्हा मुलं YTA मध्ये येतात तर आपण 2 सेक्शन कन्सिडर करतो. एक असतो अकॅडमिक्स, त्यामध्ये वी आर ऑलरेडी द किंग्स. पहिल्या बॅच पासून YTA जे रिटर्नचे रिझल्ट आहेत ते कधी थांबलेलेच नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यासाठी काय मॅटर करतं, तर त्याच्यासाठी आपलं अकॅडमिक्स. ट्रू थिंग इज एनडीए परीक्षा कठीण तर आहे. उगाच माझी एनडीएची अकॅडमी आहे त्यामुळे सगळ्या पालकांनी इकडे या आणि तुमचा मुलगा सिलेक्ट होईल असं म्हणणं एवढा मूर्ख मी तर नाहीये. बिकॉज प्रोसेस एवढी कठीण आहे की मुलांना एफर्ट्स घ्यावेच लागतात. तर तो एनडीए निघेल की नाही यात 50 पण नाही, 70 ते 80% कार्य त्याचं असतं, 20% कार्य का अकॅडमीचं असतं. ठीक आहे. बिकॉज आपण रेशो जर बघायचा झाला ना तर भारतात 800 जिल्हे आहेत, एनडीएच्या वॅकन्सी 400. म्हणजे दर 2 जिल्ह्यात नाही का ना मुलगा सिलेक्ट. नमस्कार. स्वप्न फक्त पाहायची नसतात तर ती साकार करायची असतात आणि त्यांना योग्य दिशाही द्यायची असते. असंच स्वप्न पाहिलं ते एका छोट्याशा गावातल्या तेजस पाटील यांनी. नमस्कार. आज मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत यशोतेज अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक तेजस पाटील. अगदी लहान वयातच त्यांनी ही अकॅडमी सुरू केली. अकॅडमीबद्दल तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण सगळ्यात अगोदर आपण ते मधुराष्ट्रकमध्ये आलेले आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मात्र आज तुम्हाला वेळ मिळाला आणि खास पुण्यावरून तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. सरांबद्दल काय सांगायचं, कारण की सर खरं तर प्रेरणादायी नेतृत्व आहेत. कारण त्यांच्याकडे बघितल्यावरच इतकी एनर्जी दिसते ना, पॉझिटिव्हिटी दिसते की विचारायलाच नको. मात्र ते गणिततज्ञ आहेत आणि गणिततज्ञ म्हटल्यावरती थोडंसं जरा टेन्शन येतं की नाही. मात्र ते अतिशय हुशार आहेत आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे हे त्यांच्या पर्सनॅलिटीवरून दिसतंच. आणि यशोतेज अकॅडमी त्यांनी सुरू केली तेव्हा अगदी मोजकेच विद्यार्थी होते आणि आज ते हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. आता हे प्रशिक्षण नेमकं कुठलं आहे, ही यशोतेज अकॅडमी नेमकं काय करते, ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता वाढली असेल ना. अर्थातच माझी देखील वाढली आहे, कारण यशोतेज अकॅडमीबद्दल मी ऐकून होते, मात्र आज प्रत्यक्ष सर आपल्यासमोर आहेत तर त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारूयात. मात्र हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही पहा, कारण ह्याच्यातून तुम्हालासुद्धा प्रेरणा मिळणार आहे. अनेक गोष्टींची जी उकल आहे ती समजणार आहे, अनेक प्रश्न तुमच्या मनातले आहेत ते सुटले जाणार आहेत. तेव्हा हा मधुराष्ट्रकचा पॉडकास्ट संपूर्ण पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सर पुन्हा एकदा स्वागत आहे मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये. यशोतेज अकॅडमीबद्दल मी खूप ऐकून होते, मात्र आज तुम्ही प्रत्यक्ष सर्वा माझ्यासमोर बसलेल्या तर मला बरेच प्रश्न आहेत. आणि यशोतेज अकॅडमी ही खरं तर आर्मी फोर्ससाठी तुम्ही बनवलेली आहे. ह्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या असतात NDAच्या, SSBच्या सारखे इंटरव्ह्यूज असतात, ह्यासाठी एक ट्रेनिंग देणारी ही अकॅडमी आहे. तर ह्या अकॅडमीची सुरुवात नेमकी कशी आली, कसं तुम्हाला वाटलं की हे सुरू करावं, का असं वाटलं मनातून, आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आलात, कारण तुम्ही स्वतः गणितज्ञ आहात. राईट. मी तसा इंजिनियर आहे. आय हॅव डन माय इंजिनिअरिंग. मी 3 महिने जॉबही केला. 3 महिने जॉब केल्यानंतर कळलं की इथे आपली काही खैर नाही. बरोबर. तर साईड बाय साईड आय वॉज प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स ॲज वेल. आणि मी NDA एक्झामही क्लिअर केली होती आणि CDS एक्झामही क्लिअर केली होती. आय वॉज नॉट एबल टू मेक इट टू द इंटरव्ह्यू. मग त्यानंतर काय करावं, तर थोडी मजेदार स्टोरी आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल कदाचित.
तर मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होतो. बरं. त्याची फीज असते याची अकॅडमीची. वडिलांनी पहिली इन्स्टॉलमेंट भरली. जेव्हा दुसरी इन्स्टॉलमेंटची वेळ आली तेव्हा वडील म्हणे की मी तुला इंजिनियर केलंय. आता इंजिनियर केल्यानंतर पण जर तुला मला कंटिन्युअस पैसे द्यावे लागतील तर हे थोडं प्रॉब्लेम आहे. तर विथ दॅट नोट आय स्टार्टेड गिव्हिंग होम ट्युशन्स. तर पहिल्या होम ट्युशनमध्ये माझ्या 3 मुलं होते, त्यातले 2 सिलेक्ट झाले अँड दॅट वॉज द किक स्टार्ट. की 3 पैकी 2 मुलं सिलेक्ट होत आहे म्हणजे माझ्यात काहीतरी थोडंफार आहे. आणि फंडामेंटली एनडीएच्या परीक्षेला मॅथ्स फार महत्वाचं आहे. बरोबर. सो इफ यू डू मॅथमॅटिक्स कुठेतरी जाऊन तुम्हाला बाकी सपोर्ट भेटत जातो. मग ते 3 मुलांची बॅच मग वाढत गेली. मग ती 8 झाली, 14 झाली, 40 झाली. आता 1200 कॅडेट्स माझ्याकडे आहे. अँड विथ इन द लास्ट 10 years वी हॅव ग्रोन अ लॉट विथ दी, म्हणजे दरवर्षी काही ना काही फॉल्ट काढत गेलो आम्ही. त्या फॉल्टवरती सोल्युशन्स काढत गेलो आणि अकॅडमी केप्ट ऑन ग्रोईंग. सो दॅट वॉज दी प्रायमरी मोटिवेशन आणि दिस इज हाऊ वी ग्रीव. म्हणजे स्वतःला कुठेतरी अपयश आलं आणि ते अपयश इतरांना येऊ नये ही भावना मनात घेऊन तुम्ही आज ही अकॅडमी सुरू केली आहे. 100% म्हणता येईल. अगदी. आणि मला वाटतं की खरंच ही प्रेरणादायी स्टोरी आहे तुमची, कारण ह्याच्यातून बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. हां, आपल्याला अपयश आलंय मात्र इतर मुलांना अपयश येऊ नये ह्यासाठी तुम्ही हा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे तो नक्कीच खूप चांगला प्रयत्न आहे. कारण तुमचे अनेक कॅन्डिडेट्स मी बघितलेत की ते आज NDAच्या ह्याच्यामध्ये निवडले गेलेत. सर, मला NDA आणि SSB परीक्षा ह्याच्याबद्दल विचारायचं आहे, कारण अतिशय कठीण परीक्षा असते. SSBचे इंटरव्ह्यूज 5 दिवस चालतात आणि ह्या 5 दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही स्वतः पण हा अनुभव घेतलेला आहे. Yes. मला सांगा की काय असतं हे NDAच्या परीक्षांमध्ये आणि SSBच्या इंटरव्ह्यूमध्ये? ओके. सो बेसिकली तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला UPSC एक्झाम द्यावी लागते. बरोबर. है ना. करंटली वी आर सिटिंग ऑन 15 लाख ऍक्टिव्ह फोर्सेस. म्हणजे टोटल आपल्याकडे आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये 15 ते 16 लाख लोक आहेत. पण यातले फक्त 40 ते 50 हजार ऑफिसर्स आपल्याकडे आता आहेत. तर तुम्हाला जर ऑफिसर बनायचं असेल इंडियन फोर्सेसमध्ये तर तुम्हाला NDAची परीक्षा द्यावी लागते विच इज कंडक्टेड बाय UPSC. तर आता आपण याला सेक्शनमध्ये कन्वर्ट करूया. तर NDAच्या परीक्षेला बेसिकली 2 मेजर सेक्शन असतात. पहिला जो असतो लेखी पाठ जी की UPSC कंडक्ट करते. दुसरा जो असतो तो SSB इंटरव्ह्यू है ना. त्याच्यासाठी DIPRचे विविध ऑफिसर्स असतात. या दोन्हीमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर मग नंतर मेडिकल होते आणि नंतर मग मेरिट लिस्ट लागून तुम्ही NDAत जाता. तर मग रिटर्न परीक्षेमध्ये काय असतं, तर रिटर्न परीक्षेमध्ये 2 पेपर्स असतात. पहिला पेपर जो असतो तो असतो मॅथमॅटिक्सचा, तो 300 मार्कांचा असतो. आणि दुसऱ्या पेपरमध्ये अराउंड 10 सब्जेक्ट्स असतात. त्यामध्ये इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात. तर असे 2 पेपर्स आहेत. दुसरा पेपर 600 मार्कांचा आहे. सो टोटल रिटर्न एक्झामिनेशन असते 900 मार्कांची. आता 900 मार्कांपैकी कट ऑफ जी असते ती फक्त 25% लागते. सो युजली 10वीपर्यंत आपली जी सवय आहे की बापरे मला 90% आहेत आणि 80% आहेत, खरं तर NDAची कट ऑफच 25% लागते. आणि ते 25% मार्क्स मुलांना येत नाहीत. यू कॅन अंडरस्टँड द डेप्थ ऑफ दिस एक्झाम. चलो, समवेअर डाऊन द लाईन तुम्ही अभ्यासात चांगले जरी असाल तर तुम्ही कट ऑफ क्लिअर पण कराल. जसं मी जेव्हा एक्झाम दिल्यात मी दरवेळी रिटर्न एक्झाम काढली. आय नेव्हर फेल्ड इन एनी ऑफ द रिटर्न एक्झामिनेशन. बट मी रिटर्न क्लिअर करायचो, नंतर मी सेकंड स्टेपकडे जायचो ज्याला आपण SSB म्हणू. तर कसं असतं, कोणती पण IAS IPS ही असू द्या, एक्झाम असू द्या, त्यांचा पण इंटरव्ह्यू असतो. पण त्यांचा जो इंटरव्ह्यू असतो तो 1 तास, अर्धा तास असं चालतो. बरोबर. SSB इंटरव्ह्यू चालतो 5 दिवस. राईट. तो टोटल 8 लाख लोक ही एक्झाम देतात. 8 लाख लोकांपैकी अराउंड 8,000 लोक ही UPSC क्लिअर करतात आणि ते 8,000 लोक जातात SSB ला. तर SSB मध्ये काय होतं, SSB मध्ये पहिल्याच दिवशी 8,000 पैकी 4,000 लोक बाहेर निघतात. त्याला म्हणतात स्क्रीनिंग प्रोसेस. आणि मग स्क्रीनिंग झालेल्या मुलांची सायकोलॉजिकल टेस्ट होते, GTO टेस्ट होते आणि इंटरव्ह्यू टेस्ट होते. या तिघांमध्ये जर मुलगा टिकला तर त्यानंतर होते कॉन्फरन्स. जर तो कॉन्फरन्समध्ये या तिघांनी सिलेक्ट केला तर तो रेकमेंड. तर रेकमेंड म्हणजे NDA मधलं सिलेक्शन. त्यानंतर मेडिकल होते. मेडिकलला काही मार्क्स नसतात कारण की मेडिकल तुमच्या हातात नाहीये ना. तुमचं बॉडी स्ट्रक्चर कसं, इट इज ऑल जेनेटिक्स. मेडिकली तुम्ही फिट असलात देन यू जॉईन दी NDA इफ यू कम इन द मेरिट लिस्ट. सो दिस इज द ओव्हरऑल प्रोसेस जी NDAची असते. बरोबर. पण मग ही परीक्षा कठीण असते, SSBचा इंटरव्ह्यू कठीण असतो, ह्याच्यातूनही यश मिळणं तितकं कठीण असतं. आज तुम्ही हा अनुभव घेताय आणि ह्याच्यातून तुम्ही आज अनेक मुलांना प्रेरणा देताय की कशा पद्धतीने हे ट्रेनिंग दिलं जात आहे तुमच्या YTA ह्याबद्दलही तुम्ही खूप माहिती देत असतात बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे, किंवा त्या मुलांचं एकूणच काय म्हणतात ना, मोटिवेशन तुम्ही करत असतात, एकूण मोटिवेट करत असतात. हे मला विचारायचं आहे. ह्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न की YTA काय असं ट्रेनिंग दिलं जातं की ज्यामध्ये मुलं
NDAची परीक्षा पण क्रॅक करू शकतात, SSBचे इंटरव्ह्यूजसुद्धा उत्तमरित्या देऊ शकतात. काय वेगळेपण आहे YTA चं? बेस्ट. कदाचित ह्या क्वेश्चनचा आन्सर ज्यांना कळेल त्यांना फार क्लॅरिटी मिळणार आहे यावरनं. तर मॅम याला मी थोडी माझी स्टोरीची जोड देतो. ठीक आहे. मी 7 वेळा UPSC परीक्षा क्लिअर केली आहे NDA साठी, म्हणजे डिफेन्स फोर्सेसची. लेट इट बी NDA और लेट इट बी CDS. आय गॉट रिजेक्टेड इन SSB एव्हरी टाइम. ठीक आहे. रिझन माझं काय होतं, मी एका गावाकडनं आलेलो मुलगा होतो. कदाचित पुण्यामध्ये आल्यानंतर सेटल होणं इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी. तर आय यूज टू गेट फेल्युअर एव्हरी टाइम. आता अनफॉर्च्युनेट पार्टीज वेन एव्हर आय यूज टू फेल, मला वाटायचं की आय डिझर्व इट. नाही आहे माझ्यात त्या क्वालिटी. मी एक्सेप्ट केलं होतं की माझ्यात त्या क्वालिटी नाही आहे. तर मेजरली मुलांना प्रॉब्लेम काय असतो, मुलांमध्ये असतो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स. आता तुम्ही म्हणाल नाही ते फक्त गावाकडच्या मुलांमध्ये असतो का, नाही सगळ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या टाईपचा. पण इन्फिनिटी कॉम्प्लेक्स प्रत्येकामध्ये असतो. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला का सांगितलं, कारण की जेव्हा मुलं YTA मध्ये येतात तर आपण 2 सेक्शन कन्सिडर करतो. एक असतो अकॅडमिक्स, त्यामध्ये वी आर ऑलरेडी द किंग्स. पहिल्या बॅचपासून YTA जे रिटर्नचे रिझल्ट्स आहेत ते कधी थांबलेलेच नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी काय मॅटर करतं, तर त्याच्यासाठी आपल्या अकॅडमिक्स. तर माझ्या अकॅडमीचे सगळे, मी असो किंवा बाकीचे शिक्षक असो, दे आर द डेडिकेटेड फॅकल्टीज. YTAचं टेस्टिंग कल्चर असो, जे आम्ही एवढे टेस्ट घेतो, त्या टेस्टचे जेवढे रिपोर्ट्स येतात, YTA मध्ये 8 बटालियन आहेत, त्यांच्यात इंट्रा बटालियन अकॅडमिक टेस्ट होतं, कॉम्पिटिशन होते. तर ते जे कॉम्पिटिटिव्हनेस आहे ते आम्ही तिथे जनरेट करतो. कसं आहे, भरपूर लोक मला क्रिटिसाइज पण करतात की सर अभ्यास करून लोक दडपणाखाली येतात. हे बघा, हे खरं आहे, अनफॉर्च्युनेट आहे, पण नेसेसरी पण आहे. बिकॉज NDAचं नावच आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर कॉम्पिटिशन असणार, तुलना होणार. ठीक आहे. सो त्या कॉम्पिटेटिव्हनेसचा माइंडसेट जो असतो ना, तो आम्ही YTAतल्या मुलांना क्रिएट करतो. ठीक आहे. आता सेकंड जो आहे तो आहे SSB. इथे थोडा फंडामेंटल प्रॉब्लेम मुलांना येतो, कारण की मुलांमध्ये त्या क्वालिटीज नसतात. तर SSB साठी नॉर्म काय आहे, तुम्ही जर रिटर्न क्लिअर केली तर तुम्ही जायचं, 15 दिवसाचा SSB कोर्स असतो, तो करायचा. त्यामध्ये तुम्हाला ते SSB काय असतात ते सांगतात आणि मग तुम्ही SSB ला जायचं. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला खरंच वाटतं का 15 दिवसामध्ये कोणाची पर्सनॅलिटी चेंज होऊ शकते? डेफिनेटली नाही. राईट. पर्सनॅलिटीच्या मागे देर आर सो मेनी पॅरामीटर्स. तुमची अपब्रिंगिंग, तुम्हाला भेटलेल्या ऑपॉर्च्युनिटीज, प्लॅटफॉर्म्स. राईट. सडनली जर मी कोणाला इथे येऊन बसवलं आणि तू बाबा इंटरव्ह्यू घेते, इट इज नॉट गोइंग टू बी इझी. इट टेक्स अ लॉट ऑफ गट्स. राईट. चलेगा. तो YTA काय करतं मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, YTA गिव्स देम प्लॅटफॉर्म्स. वी डोंट बिलीव्ह की SSBची कोचिंग 15 दिवसात होते, हे सत्य आहे. ठीक आहे. तर वी गिव्ह देम प्लॅटफॉर्म. म्हणजे काय, देर आर 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज. 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत. ते ज्या मुलामध्ये असला तो मुलगा युजली सिलेक्ट होतो. मग ते जर नसल्या तर तो मुलगा डिझर्व करत नाही का सिलेक्शन? असं नाहीये. बरोबर आहे. त्याच्यात जर त्या नसल्या तर त्याला डेव्हलप करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे. ते प्लॅटफॉर्म YTA देतं. मग कसं देतं? जसे मुलं आत येतात, हे ना, मुलं आल्या त्यांच्या ॲडव्हेंचरस ट्रेक्स होतात. मुलं आल्या जसं कमांडंट सर होते, कमांडंट सर त्यांच्या असेंब्लीज घेतात, 1000 मुलांसमोर त्यांना ते स्पीचेस द्यायला लावतात, लेक्चरेटच्या प्रॅक्टिस करून घेतात. ठीक आहे. त्यानंतर ॲगॉन नावाची एक आमची कॉम्पिटिशन आहे. इट्स अ मेगा स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. फार मोठं बजेट असतं तिचं. यामध्ये 8 बटालियन एक दुसऱ्यांसोबत 14-15 स्पोर्ट्ससाठी कम्पीट करतात. त्यातनं त्यांचं कॉम्पिटेटिव्ह स्पीड बाहेर निघतं. ठीक आहे. त्यांची मेंटल स्ट्रेंथनिंग आम्ही करून घेतो. ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज दिल्यामुळे मुलांना प्लॅटफॉर्म भेटतो, ज्यातनं ते OLQs डेव्हलप करू शकतात. तर YTA स्पेशल यामुळेच आहे, बिकॉज पहिले तर मला माहिती आहे व्हॉट फेल्युअर इज, अँड सेकंड मी त्यासाठीच इंट्रोस्पेक्ट पण केलंय. त्यामुळे आय टेक प्राईड इन टेलिंग यू की माझ्या इथनं ज्यांची इंग्लिश आहे ते तर मुलं सिलेक्ट झालेच आहेत, पण ज्यांची इंग्लिश ॲव्हरेज आहे किंवा ॲव्हरेज मुलं पण माझ्या इथनं NDA मध्ये सिलेक्ट झालेत. क्या बात आहे. ठीक आहे. आपण इंटरव्ह्यूच्या आधी बोलत होतो ऋतुजा वराडे, ती भारतातनं पहिली आली UPSC मध्ये. ठीक आहे. तुम्ही तिचे YTAच्या आधीचे फोटोज बघा. तुम्ही तिच्याशी YTAच्या आधी एकदा बोलून बघायला पाहिजे होतं. दॅट गर्ल हॅव डेव्हलप्ड अलॉट ओव्हर द पिरियड ऑफ 2 years. तिने स्वतःला डेव्हलप केलं. आम्हाला आमच्या रिझल्टचं क्रेडिटच नको. सिन्स लास्ट 3 years 6 attempts वी आर दी one-sided रिझल्ट गिव्हिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र. राईट. हे रिझल्टच्या मागे खरं क्रेडिट माझं नाहीच आहे, मला घ्यायचंही नाही. ठीक आहे. इट्स नॉट आवर क्रेडिट, इट्स द क्रेडिट ऑफ दॅट कॅडेट, की त्यांनी अभ्यास पण चांगला केला आणि त्यांनी स्वतःची पर्सनॅलिटी पण डेव्हलप केली. ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या 2 गोष्टी तुम्हाला मेंटेन करावं लागतील. दॅट्स व्हॉट YTA गिव्स अँड हेन्स द रिझल्ट्स आर देअर. अगदी. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की YTA रिझल्ट देतोय किंवा YTA काय करतोय तर त्यांचं डेव्हलप करतोय त्यांना, पण तुम्ही एकटे ह्यामध्ये काही करू शकणार नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला एक मोठी टीम लागणार आहे, कारण हे सोपं नाही आहे. आज एवढ्या मुलांना शिकवणं, एवढ्या मुलांना त्यांचे स्किल डेव्हलप करणं, त्यांच्यात कॉन्फिडन्स आणणं, मोटिवेशन करणं, हे ह्यासाठी काहीतरी टीम तुमची असेल ना. मग ती टीम कोणती आहे? माझी टीम, माझी सर्वात मोठी अचिव्हमेंट जर असेल काही मागच्या 10 वर्षातली, ती आहे माझी टीम. बिकॉज ॲज यू सेड, टीम शिवाय तर शक्यच नाही आहे. तुम्हाला मला सांगायला आवडेल, मी पहिले अकॅडमी चालू केली, 3 लोक होतो आम्ही.
सॉरी 3 मुलं होते माझ्याकडे, एकटा होतो मी अकॅडमी चालू करणार. बरोबर. यु नो हुज द सेकंड पर्सन टू जॉईन यशोतेज अकॅडमी. त्याचं नाव सोमनिंग चौखंडे आहे. बरं. राईट, तो माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी. अरे वा. ठीक आहे. तो मुलगा, त्या मुलामध्ये कॅपॅसिटी भरपूर होती, पण तो एनडीए फेल झाला आणि तो बोलला की आता मला हेच करायचंय, मी भरती मारतो, मी साधा जवान म्हणतो. ठीक आहे, आय एम लाईक की नाही, यू डिझर्व बेटर. म्हणजे सर्व्हिस तर सगळेच करताय, पण तुझ्यात जर ओव्हर क्वालिटी असतील तर यू शुड युटिलाइज इट. बरोबर. तो सेकंड होता. मग थर्ड माझी वाईफ प्राची, ती आली. त्यानंतर विकास सर, आता जे सीईओ आहेत वायटीएचे, ते आले. राईट, अशी टीम वाढत वाढत गेली. त्यानंतर मोठे मोठे ऑफिसर्स येत गेले, त्यांना वायटी मध्ये कॅपॅसिटीज दिसल्या, ते आले, त्यांनी वायटीला अपलिफ्ट केलं. टोटल 200 लोकांची माझी आता टीम आहे. आत्ता जे कोणी पॉडकास्ट बघतायत त्याच्यातले अनेक पालक असे असतील की ते 10वी 12वी त्यांचे मुलं आत्ता पास होत असतील किंवा परीक्षा दिली असेल आणि त्यांच्या मुलांना NDAमध्ये जायचं असेल किंवा आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जायचं असेल तर ते खूप कन्फ्युज असतात. मी त्यांना कळत नसतं की नेमकं काय करायचं, कुठल्या अकॅडमीमध्ये जायचं. बऱ्याचदा चुका होतात. तर अशा पालकांना तुम्ही आत्ता ह्या निमित्ताने काय सांगाल? ट्रू थिंग इज, एनडीए परीक्षा कठीण तर आहे. उगाच माझी एनडीएची अकॅडमी आहे त्यामुळे सगळ्या पालकांनी इकडे या आणि तुमचा मुलगा सिलेक्ट होईल असं म्हणण्या एवढा मूर्ख मी तर नाहीये. बिकॉज प्रोसेस एवढी कठीण आहे की मुलांना एफर्ट्स घ्यावेच लागतात. तर तो एनडीए निघेल की नाही यात 50 पण नाही, 70 ते 80% कार्य त्याचं असतं, 20% कार्य का अकॅडमीचं असतं. ठीक आहे. बिकॉज आपण रेशो जर बघायचा झाला ना तर भारतात 800 जिल्हे आहेत, इंडियाच्या वॅकन्सी 400, म्हणजे दर 2 जिल्ह्यातनं एखादा मुलगा सिलेक्ट होणार आहे. दॅट पर्सन हॅज टू बी डिफरंट. ठीक आहे, म्हणजे डिफरंट म्हणजे अभ्यासात हुशार का नाही. आय कॅन गिव्ह यू सो मेनी स्टॅटिस्टिक्स की त्यातनं टॉपर जे अभ्यासातले मुलं होते ते इंटरव्ह्यूतनंच बाहेर पडले. अनफॉर्च्युनेटली वन ऑफ द रिझन एक्झाम्पल इज मी ॲज वेल. आय वॉज व्हेरी गुड इन स्टडीज, आय गॉट रिजेक्टेड कन्सिस्टंटली. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टी घेऊन लोकांना चालावं लागतं. तर आता जर पालकांना अकॅडमी जर चूज करायची असेल तर एकच फंडामेंटल गोष्ट आहे, ती म्हणजे रिझल्ट्स. ठीक आहे, कारण की एनडीएच्या वॅकन्सीज 400, आणि एनडीएच्या ट्रेनिंग देणाऱ्या अकॅडमीज 10,000. हो, खरं. एनडीए कोचिंगच अकॅडमी 10,000 आहे. आणि जर वॅकन्सी 400 असतील तर प्रत्येक अकॅडमीचा रिझल्ट असणार आहे का? नसणारच आहे. ठीक आहे, तो फार कमी असणार रिझल्ट. ठीक आहे, तो फारच कमी अकॅडमीज असतात. तर बेटर वे पीपल शुड गो. पालकांनी जायला पाहिजे अकॅडमीमध्ये, मुलांशी बोलायला पाहिजे, रिझल्ट चेक केला पाहिजे. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. आज देम थाउजंड्स ऑफ क्वेश्चन्स की हा मुलगा आहे कोणत्या कोर्सला सिलेक्ट झाला, हा मुलगा आहे कोणत्या कोर्सला सिलेक्ट झाला. ठीक आहे, रिझल्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की ही प्रोसेस थोडी कठीण आहे. ठीक आहे, सो आय फील रिझल्ट्स इज द ओनली क्रायटेरिया. सर, आपण बघितलं तर अनेक अकॅडमीज आहेत, पण YTA एक वेगळेपण म्हणायचं झालं तर ही काही टीचिंग इन्स्टिट्यूट नाही आहे. बरोबर. ही तुम्ही ऑफिसर्स घडवणारी इन्स्टिट्यूट आहे. कारण तुम्हाला इथे माहिती आहे की आपल्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे, कॅन्डिडेट आहे, तो त्याला सगळ्या बाजूने आपल्याला परफेक्ट करायचं आहे. कारण तुम्हाला तो अनुभव येऊन गेला SSBच्या इंटरव्ह्यूजमध्ये. त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्याचे स्किल डेव्हलपमेंट, त्याचं इंग्लिशवरती प्रभुत्व असेल. कारण खेडेगावातनं मुलं येतात, त्यांना थोडंसं एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो की आपल्याला येईल की नाही ह्या गोष्टी, कशा पद्धतीने येतील, ह्या सगळ्यावर तुम्ही फोकस करताय. ह्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की YTA कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस केला जातो आणि कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं त्या विद्यार्थ्यांना. ओके, 2 सेक्शनमध्ये करू याचा आन्सर आपण. की YTA पर्सनल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग आपण का देतो, सेकंड सेक्शन इज कसं देतो. ठीक आहे, काचं कारण तर आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी. आय हॅव टेकन अ हिट, आय हॅव गिव्हन सो मेनी एक्झामिनेशन्स, आय फेल्ड इन SSB एव्हरी टाइम. का फेल झालो, माझ्या त्यावेळी त्या क्वालिटीज नव्हत्या. आता लोक माझ्याकडे येतात, सर तुमची इंग्लिश छान आहे, तुम्ही छान बोलताय, तुमचा फ्लो चांगला, मग तुम्ही रिजेक्ट कसं होऊ शकता. कारण की त्यावेळी माझ्यामध्ये त्या क्वालिटीज नव्हत्या, ज्याला आपण ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणतो. 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत, त्या मे बी तुमच्यामध्ये आता नसतील, पण त्या तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता. बरोबर. ठीक आहे, म्हणून पोरांच्या पर्सनॅलिटीवर फोकस करावा लागतो. कसा करतो, तर मुलांना आपण अपॉर्च्युनिटीज देतो. जसं मी पॉडकास्टमध्ये आधी सांगितलंय, वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. त्या इव्हेंट्समध्ये त्यांना, मॅम तुम्ही यांना चान्स दिला ना की हे करून दाखवतात. हे यंग ब्लड आहे, दे जस्ट नीड डिरेक्शन अँड चान्स. तुम्ही त्यांना पुश करत राहा, ते करणार. भरपूर ठिकाणी मुलं कधी आयुष्यात त्यांनी स्पीच दिलेलं नव्हतं, इथे 1000 लोकांसमोर ते स्पीच देतात. एकदा डगमगतात, दुसऱ्यांदा डगमगतात, तिसऱ्यांदा दे आर परफेक्ट. Some of my cadets are way better than me. I can assure you that. ते माझ्यापेक्षा पण त्यांचे ओरेटर स्किल्स माझ्यापेक्षा चांगले आहेत, है ना. त्यांचे डिसिजन मेकिंग माझ्यापेक्षा चांगली आहे. ठीक आहे, माझं वय 33 आहे, त्यांचं वय 16 आहे, बट स्टील दे आर एबल टू डू दॅट, है ना.
म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वायटी एकच काम करते, त्यांना सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म देते. अँड आय कॅन प्रॉमिस यू ऑन दॅट, वायटी सारखे प्लॅटफॉर्म कोणती अकॅडमी देऊ पण शकत नाही आणि देत पण नाहीये. बरोबर. ठीक आहे, दिस आय एम नॉट कम्पेअरिंग विथ एनीवन एल्स, पण वी टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स, वी टेक नाईट अँड डे एफर्ट्स फॉर आवर कॅडेट्स अँड दॅट इज द रिझन कन्सिस्टंट रिझल्ट्स. इथे एनडीएच्या परीक्षेसाठी जेव्हा तयारी करायची असते तेव्हा सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने फोबिया असतो तो गणिताचा, आणि तुम्ही स्वतः गणित तज्ज्ञ आहात, तुम्ही स्वतः मॅथ्स तिकडे उभं राहून शिकवतात, आणि मला वाटतं की जवळपास 3 ते 4 तास तुम्ही कंटिन्युअस मॅथ्स शिकवत असतात. 6-7 तास पण चालतो माझं लेक्चर. हां, आणि तरी सुद्धा मुलं कंटाळत नाहीत. काय गुपित येते? गुपित खरं सांगायचं झालं ना तर मला माहित नाही गुपित काय. इट्स जस्ट की आय गो देअर आणि मी एन्जॉय करतो लेक्चर, है ना. जसं मग मी कधी विचार नाही केला, म्हणजे ना मी कधी लेक्चर घ्यायच्या आधी कोणतं पुस्तक वाचून गेलो, ना मी लेक्चर घेताना कधी ठरवलं मला शिकवायचं काय. आय जस्ट गो देअर, आय हॅव फन. ठीक आहे, मी कधी थोडीफार टिंगल करणार कोणत्या मुलाची, कोणी काय करणार. तर इफ यू मेक इट फन, लोकांना जाणवत नाही. ठीक आहे, सो म्हणून अ टीचर शुड नॉट गिव्ह इम्पार्ट नॉलेज. टीचरनी फक्त नॉलेज द्यायला नाही पाहिजे. ठीक आहे, ही शुड मेक इट एक्साइटिंग ॲज वेल. ते एक्साइटिंग झालं की कधी तुम्हाला बघायची गरज भासत नाही. त्यामुळे 6-7 तास लेक्चर चालून जातात आणि माझी एनर्जी चांगली आहे. मॅथ्स आवडतं, माहित नाही, मलाही माहित नव्हतं मला इतकं छान मॅथ्स येतं. मला जेव्हा मुलांनी सांगितलं की अरे सर मजा आता आपके लेक्चर में, म्हटलं ठीक आहे, तुम्हाला आवडतंय ठीक आहे. तर आय जस्ट गो विथ द फ्लो आणि बरोबर होऊन जातो ते. अर्थातच म्हणजे मुलांची आवड तुम्ही डेव्हलप करतायत, हे पण एक खरं तर तुमचा गुण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की हे फार कमी होतं की मॅथ्स आवडणं किंवा मॅथ्सच्या लेक्चरला इतके तास बसणं. सर यात माझ्या मुलांचा पण फार मोठा हात आहे मॅम खरं तर. बरोबर आहे. कारण की जेव्हा इट इज अ 2-way कम्युनिकेशन. बरोबर. जाऊन फक्त फळ्यावर जर लिहिलं तर त्यांनाही काय करणार नाही आणि तुम्हालाही लवकर बोर होईल. अगदी. ठीक आहे, So, जे व्हाईब्स तुम्हाला स्टुडंट्सकडनं येतात ते व्हाईब्स पण फार मॅटर करतात. बरोबर. है ना. आता माझे बॉईज कॅडेट्स असो किंवा गर्ल्स कॅडेट्स असो, है ना, फुल ऑफ एनर्जी, स्पेशली वायटी कॅडेट्स, दे आर ऑलवेज फुल ऑफ एनर्जी. त्यामुळे थकलेला टीचर पण 2-3 तास एक्स्ट्रा लेक्चर घेऊ शकतो. बरोबर. असं आहे. अर्थात सर हे झालं, मात्र अनेक उपक्रम YTA अकॅडमीमध्ये राबवले जातात जेणेकरून त्या उपक्रमांमधनं मुलांना नेमकं काय काय बऱ्याच गोष्टी शिकता येतात, स्वतः त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते तिथे. तर त्या उपक्रमांबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, कारण एक वेगळेपण आहे. फक्त नुसतं प्रशिक्षण द्यायचे, नुसतं आपल्याला NDAची परीक्षा क्रॅक करायची, SSBचे इंटरव्ह्यूज करायचे, हे फक्त तुम्ही फोकस नाही ठेवलाय. Right. तर तुम्ही एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांची बघतायत. तर ह्याबद्दल काय? उपक्रम तर भरपूर होतात, म्हणजे मी बोलणं चालू केलं तर ते संपणारच नाहीत. तर विल टॉक अबाउट द मेजर ऍक्टिव्हिटीज विच वी परफॉर्म इन YTA. पर्पज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. मी फर्मली बिलीव्ह करतो की तुम्ही कोणाला कॉन्फिडन्स या सब्जेक्टवरती लेक्चर देऊन त्यांच्यात कॉन्फिडन्स आणू शकत नाही. बरोबर. ठीक आहे, त्याला इनिशिएटिव्ह काय आहे हे सांगून त्याच्यात इनिशिएटिव्ह तुम्ही आणू शकत नाही. त्यांना प्लॅटफॉर्म द्यावे लागतात. तर ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो फक्त आणि फक्त प्लॅटफॉर्मसाठी. सगळ्यात मेगा इव्हेंट जो असतो YTA मध्ये तो असतो ॲगॉन. ॲगॉन इज अ स्पोर्ट्स इव्हेंट. 8 बटालियन आहेत टोटल. 8 बटालियन एकमेकांसोबत कम्पीट करतात. त्यात गर्ल्स बटालियन पण आहेत आणि माय गर्ल्स कॅडेट्स आर वन ऑफ द फायनेस्ट इन थ्रूआउट द नेशन. आय कॅन प्रॉमिस यू ऑन दॅट. ते एकमेकांसोबत कम्पीट करतात. त्यात जो जिंकेल त्याला मिळते ॲगॉन ट्रॉफी. ही झाली स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. तशीच अकॅडमिक्स पण असते. एव्हरी सॅटर्डे देर इज अ टेस्ट. एव्हरी एंड ऑफ द मंथ देर इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. या सगळ्या टेस्टचा जो कंबाईंड रिझल्ट आहे आणि कोणतीतरी बटालियन फर्स्ट येते त्यांना स्पेसिफिक पॉईंट्स भेटतात. सेकंड थर्ड यांना अकॉर्डिंगली पॉईंट भेटतात. ती झाली अकॅडमिक कॉम्पिटिशन आपण म्हणू शकतो. देन देअर कम्स कल्चरल फेस्ट. कल्चरल फेस्टमध्ये काय काय येतात तर आविष्कार त्यामध्ये येतं. आविष्कार काय म्हणजे 4-5 दिवसाचा एक फेस्ट असतो. त्यात लोक वेगवेगळे त्यांचे टॅलेंट दाखवू शकतात. कोणी सिंगिंग करू शकतं, कोणी मार्शल आर्ट्स असेल तर तेही दाखवू शकतं. ठीक आहे, वी आर वन ऑफ द फायनेस्ट कॅडेट्स. ते जर सोडलं तर देर आर क्विज कॉम्पिटिशन्स आणि यांची लेवल फार मोठी आहे मॅम, है ना. पीपल डू नाईट अँड डे एफर्ट्स जस्ट टू मेंटेन द ट्रॉफी. जसं क्विज कॉम्पिटिशन बद्दल सांगायला आवडेल, जेव्हापासून क्विज कॉम्पिटिशन चालू झाली आहे तेव्हापासून फक्त एकच बटालियन ती ट्रॉफी जिंकली आहे आणि त्या बटालियनचं नाव आहे ग्लॅडिएटर्स अँड दिस इज अ गर्ल्स बटालियन. अरे वा. सो गर्ल्स आर लाइक कि सर बाकी चीजों में अगर बॉयज से हार के चले गए, क्विज कंपटीशन में तो नहीं हारेंगे हम बॉयज से. सो दैट इज द कैपेसिटी ऑफ माय गर्ल्स. देन देर आर डिबेट कॉम्पिटिशन्स. देन देर आर इलोक्युशन कॉम्पिटिशन्स. आणि आता रिसेंटली गणपती बाप्पा ट्रॉफी म्हणून आम्ही ट्रॉफी काढली. त्यामध्ये आमचे जे कमांडंट आहेत ब्रिगेडियर संग्राम दळवी सर, त्यांनी फार चांगला इनिशिएटिव्ह घेतला. त्यांनी काय केलं, प्रत्येक बटालियनला स्पेसिफिक वेपन्स चे नावं दिले. त्यांनी त्या वेपन्सचे मॉडेल बनवले. त्या वेपनचे काय म्हणतात रिक्वायरमेंट सांगितल्या. त्याची रिक्वायरमेंट कुठे आहे, कशी बनते, कुठनं आपण ते गॅदर केली आहे, ह्या सगळ्या गोष्टी
त्या इव्हेंटमध्ये झाल्या अरे आणि वा. इथपर्यंत नव्हतं. त्यांनी घेतलेल्या नॉलेजवर त्यांना क्रॉस क्वेश्चन पण करण्यात आले. हां. तर त्यांनी त्यांचं मिलिटरी अवेअरनेस फार वाढतं, हे की नाही. या सगळ्या गोष्टी अशा राहतात. तर प्रत्येक इव्हेंट आम्ही जेव्हा घेतो, प्रत्येक इव्हेंटचं काही ना काही ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर. ते ऑब्जेक्टिव्ह जर मीट झालं तरच फायदा होतो. आणि दॅट इज द रिझन माय बॉईज आर डुईंग गुड इन SSBs. असं आहे. बरोबर. म्हणजे हा सगळ्याचा अनुभव गाठीशी असेल तर नक्कीच ते जे इंटरव्ह्यूज आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि इझिली देऊ शकतात. भले ते त्याच्यामध्ये त्यांना यश मिळो न मिळो तो पुढचा भाग आहे, मात्र एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नक्कीच वाढत असते. हो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल. SSB हा 5 दिवसाचा प्रोसेस असतो. हो. त्यामध्ये GTO असतं, हां. त्यानंतर सायकोलॉजी असते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. तुम्ही खरा विचार केला ना, या सगळ्या क्वालिटीज या इव्हेंट्सनी कव्हर होऊ शकतात. इंटरव्ह्यू मध्ये ते भरपूर प्रश्न विचारतात. इंटरव्ह्यू मध्ये ते म्हणतात, ठीक आहे, यू आर टेलिंग मी दॅट यू हॅव अ कॉन्फिडन्स, यू आर अ कॉन्फिडंट पर्सन, टेल मी 3 एक्झाम्पल्स की तू कॉन्फिडंट कसा काय. मग तो मुलगा सांगतो, मी 1000 लोकांच्या समोर हे दिलंय, बोलू शकतो, मी हे केलंय, मी ते केलंय. तो म्हणतो, यू टोल्ड मी दॅट यू आर डिटरमाइंड, टेल मी तू डिटरमाइंड कसा काय. मग तो सांगतो, मी माझ्या बटालियनसाठी रात्रंदिवस क्रॉस कंट्रीची प्रॅक्टिस केली आणि मी मेडल आणलं माझ्या बटालियनसाठी. तर त्यांची लिटरली इंटरव्ह्यू कॅन बी ड्रिव्हन बेस्ड ऑन दिस नॉलेज, कारण की त्या मुलांनी केलंय आणि ज्यांनी केलंय त्यांनाच फायदा होईल. खरंय. असं आहे. तर त्यांचे इंटरव्ह्यू पण या क्वालिटीजवरती चालतात. खरंच आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. सर, नाईट ट्रेक्स वगैरे तुम्ही YTAच्या तर्फे घेत असतात. या नाईट ट्रेक्सचा किती फायदा होतो? कारण मुलांमध्ये भीती ही प्रत्येकामध्ये असतेच, मात्र ही भीती ह्या फील्डमध्ये आल्यावरती पूर्णपणे गेली पाहिजे. नाईट ट्रेक्स किंवा ट्रेक्स विल रेफर ओव्हरऑल. तर ट्रेक्स 2 टाईपचे आहेत. एक तर आमची विसापूर ट्रेक असते, ठीक आहे, ती मान्सूनमध्ये असते अँड दॅट म्हणजे पुशेस युअर लिमिट्स. म्हणजे त्या ट्रेकला मी पण दरवर्षी जातो आणि इट्स हॉरिबल नाही म्हणता ना, बट व्हेरी टायरिंग एक्सपिरियन्स. तर ती ट्रेकमध्ये स्टार्टिंगला मुलांना मजा येते, बट जेव्हा तुम्ही 15-20 तास पाण्यात जाता, जे तुम्हाला रॅशेस येतात आणि जे तुमची म्हणजे कधी असं जाणं वाटत पण नाही की पावसाळ्यात डिहायड्रेशन होऊ शकतं, ती लेव्हल त्यांना येते. तर त्या ट्रेकचा पर्पज आहे की यू पुश युअर लिमिट्स. त्यानंतर त्याला सिम्बा ट्रेक्स, काही ट्रेक्स आहेत छोट्या छोट्या. माझा डॉग होता सिम्बा नावाचा, त्याच्या नावावरती त्या ट्रेक्स आहेत. तर त्या 5-6 ट्रेक्स तर असतात कंडिशनिंगसाठी, की तुम्ही तुमच्या बॉडीला पहिले करा. जसे नवीन मुलं येतात आम्ही त्यांना त्या ट्रेक्सला पाठवतो. त्या 10-12 ट्रेक्स झाल्या ना की त्यांची बॉडीची कंडिशनिंग होते. आणि नाईट ट्रेक इज सोलली फॉर दी फन पर्पज. ठीक आहे, म्हणजे कसं असतं, भरपूर 7-8 वीक बॅक टू बॅक भरपूर जास्त अभ्यास झाला की काहीतरी एक्झॉस्ट पाहिजे म्हणून नाईट ट्रेक्स होतात. दॅट इज द पर्पज ऑफ नाईट ट्रेक्स. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं जरा विद्यार्थ्यांमध्ये एक म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, की विद्यार्थ्यांना असं वाटतं की ट्रेकिंग वगैरे केल्यावरती कसं जरा थोडासा एक वेगळा उत्साह येतो, तो विद्यार्थ्यांमध्ये दिसतो का? मग असं दिसतो. एक नाईट ट्रेक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये येते एनर्जी. म्हणजे कारण की लहान मुलं आहेत ना मॅम, माझ्याकडे जे मुलं आहेत ते 19 वर्षाच्या बरोबर, राईट. सो दे नीड एक्झॉस्ट. आणि एक्झॉस्ट का महत्वाचं आहे की मुलांकडे आमच्या स्मार्टफोन नाही आहेत, ठीक आहे. सो वी डोंट अलाउ देम द स्मार्टफोन्स. 12th बोर्डाच्या वेळी आम्ही अलाउ करतो, बट अदरवाईज स्मार्टफोन जर असले तर दे गेट रस्टिकेशन स्ट्रेट फॉरवर्ड. त्यामुळे त्यांच्याकडे फोन्स नाही आहेत मुलांकडे. आता फोन्स नाहीये म्हटल्यावर त्यांना एंटरटेनमेंटसाठी काय, तो इदर यू टॉक टू युअर रूममेट्स, त्याचा फायदा काय की तुमचे कम्युनिकेशन स्किल बिल्ड होतात, किंवा मग यू हॅव ट्रेक्स, है ना. तुम्हाला एन्जॉय करायचं आहे ना, यू गो टू ग्राउंड. ठीक आहे, तुम्हाला एन्जॉय करायचं, यू गो टू ग्राउंड. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सर, थोडासा आता एक जरा वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण की YTA तर अर्थात एका उंचीवर पोचलेली आहे अकॅडमी, पण तरीसुद्धा तुमच्यामध्ये एक बिझनेसमॅन सुद्धा दिसतोय, एक शिक्षक सुद्धा दिसतोय आणि एक मेंटर सुद्धा दिसतोय. तुम्हाला नेमकं काय व्हायला आवडेल मग ह्याच्यामध्ये? बरं, प्रायोरिटी वाईज सांगायचं आहे. ओके, आय वुड गिव्ह मेंटर फर्स्ट. ऑब्व्हियसली मेंटरशिप शिवाय तर बिझनेसमॅन करताच नसता आला. टीचर सेकंड अँड बिझनेस थर्ड. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल यू आर स्माइलिंग, तुम्हाला जाणवेल की नाही बिझनेस शुड बी द फर्स्ट. पण मॅम तुम्ही YTAचं करंट सिनारिओ बघा, है ना. वी रिसीव्ह 3,000-4,000 अप्लिकेशन एव्हरी इयर, पेड अप्लिकेशन्स आय एम टॉकिंग अबाउट, ज्यांना ऍडमिशन घ्यायचे असतात. आणि वी गिव्ह ऍडमिशन टू 600 पीपल पर बॅच. ठीक आहे. खरं तर हे पण आमचं कारण आहे रिझल्ट येण्यामागचं. मला काही लपवायचं नाहीये. आय टेक वन ऑफ द फायनेस्ट स्टुडंट्स अँड हेन्स आय गेट द वन ऑफ द फायनेस्ट रिझल्ट्स. मी माझ्या मुलांना, तुम्ही कोणता पण मुलगा पकडा माझा, त्याला पकडा, तो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की तेजस सरांच्या लेक्चरमध्ये मॅथ्स पण शिकता येतं आणि तेजस सरांच्या लेक्चरमध्ये जगातल्या सगळ्या घडीमोडी पण शिकता येतात. ती त्यांना का सांगतो, बिकॉज दे शुड बी अपडेटेड. बरोबर है ना, दे शुड बी अ गुड एंटरप्रेनर्स. बरोबर. असं आहे. पण आत्ताची जर तरुण पिढी आपण बघितली, ती कुठेतरी फोकस नसलेली तरुण पिढी आहे. तर अशा वेळेस ह्या तरुण पिढीला, ह्या मुलांना आपण जेव्हा ट्रेनिंग देतो तेव्हा तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागलेत? मॅम, इन द लास्ट 2 years
बिगेस्ट प्रॉब्लेम वॉज देअर मेंटल स्ट्रेंथ. म्हणजे नो ऑफेन्स टू एनी वन, बट आत्ता आजकालच्या पिढीतले जे मुलं आहेत म्हणजे 3-4 बॅचेस लास्ट, ह्यांची मेंटल स्ट्रेंथ फार कमी आहे. दे आर व्हेरी मेंटली वीक. आमचा सगळ्यात मोठा स्ट्रगल तर आहे की जेव्हा मुलं येतात त्यांना पहिले मेंटली स्ट्रॉंग बनवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, पहिलेचे असं नव्हतं. माझ्या पहिल्या 2-3 बॅचेसमध्ये मला कधी विचार नव्हता करायला लागत की मी कोणाला रागवलं तर त्याला वाईट वाटेल का, मी कोणाला फटकावलं तर त्याला वाईट वाटेल का. कधी नाही. आता त्याचा विचार करावा लागतो. आता म्हणजे असं की कोणाला रागवलं तर लगेच त्याला वी हॅव टू बटर डिम अप की बाबा थांब. राईट. सो मेंटल विकनेस इज द बिगेस्ट चॅलेंज. आणि सेकंड, आय डोंट नो, दे आर व्हेरी डिस्ट्रॅक्टेड बिकॉज ऑफ दी स्मार्टफोन्स. तर ते पण तुमच्या अकॅडमीमध्ये ते वापरायला बंदीच आहे. आधी आहे ना, पालकांनी 5वी पासून मुलांना स्मार्टफोन दिले अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. त्यांनी अटेन्शन स्पॅन एकदम कमी होऊन गेला मुलांचा. तुम्ही इंस्टाग्रामची रील बघता, कॅन यू गॅरंटी मी की तुम्ही 1 मिनिटाची रील पूर्ण बघता दरवेळी? नो. हुक जर सापडला तर यू स्टे देअर, अदरवाईज यू जस्ट म्हणजे तुम्ही 1 मिनिट पण तुम्हाला बघा, तुमच्याकडे पेशन्स नाही. ठीक आहे. सो तो इम्पेशन्सनेस जो आहे ना तो दिसतो मला अभ्यासामध्ये. मुलांना पहिले 2 हफ्ते तर आम्हाला ते टाईट करण्यातच जातात. राईट. तो मेंटल स्ट्रेंथ इज बिगेस्ट विकनेस. त्याच्यावर आम्ही आता मेजरली काम करणार आहे. असं आहे. त्यामुळे रिझल्ट येतील. काय होतं, बाकीचे लोक यावर काम करणार नाही, आम्ही करू, त्यामुळे रिझल्ट येतील. ठीक आहे. सो फॉल्ट बघायचा आणि सोल्युशन काढायचं. बरोबर आहे. ओव्हर स्टडी अंडर स्टडी ही काय संकल्पना आहे? ही ऍक्च्युली एनडीएची कन्सेप्ट आहे. आय एम ग्लॅड यू बॉट इट अप. राईट. तर कसं असतं एनडीएमध्ये, तुम्ही जर एनडीएमध्ये गेलात तर तो मुलगा नवीन वातावरणात आलेला असतो. त्याला माहितीच नाही कसं करायचं आहे. खरं आहे ना. प्रेस कशी करायची, कपडे कसे घालायचे, या गोष्टी त्याला माहितीच नसतात. त्याला शिकवणार कोण? प्रत्येक लहान गोष्ट तुम्ही शिकू शकत नाही. तर त्याला एक सिनियर भेटतो, अलोकेट होतो त्याला. तो त्याचा ओव्हर स्टडी माय बाप म्हणता येईल. तर तसे ते वाईटीत पण आम्ही केलंय, सो दॅट ते ज्युनियर सिनियर्स कडनं भरपूर गोष्टी शिकतील. ठीक आहे. कारण की मला प्रत्येक मुलाला जाऊन त्याचा पर्सनलाइज त्याला मी अटेन्शन देऊ शकणार नाही. ठीक आहे. किती पण म्हटलं तरी म्हणजे कोणीच देऊ शकत नाही पर्सनलाइज अटेन्शन एवढं. त्या मुलाला मुलाचंच करायचं आहे. तर ही लर्न फ्रॉम द एन्व्हायरमेंट. तर तसं आहे. ओव्हर स्टडी इज लाईक हिज सिनियर पर्सन हू टीचेस हिम अलॉट एव्हरीथिंग. आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतो, रॅपिड फायर राऊंड. अगदी थोडक्यात एका शब्दात उत्तरं द्यायची, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, इथे प्रेशर घ्यायचं नाहीये तुम्हाला. सो डिसिप्लिन की मोटिवेशन? मोटिवेशन. एनडीए की सीडीएस? एनडीए ऑलवेज. शारीरिक ताकद की मानसिक ताकद? मानसिक ताकद. शारीरिक कॅन बी डेव्हलप, ट्रेनेबल आहे. आणि मला वाटतं की आत्ता ह्या सगळ्याच्या निमित्ताने आणि YTA बद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. कारण बऱ्याचदा पालक कन्फ्यूज असतात, मुलं कन्फ्युज्ड असतात की नेमकं काय करायचं, एनडीएची परीक्षा कशी द्यायची, ह्या सगळ्या परीक्षा क्रॅक कशा करायच्या, त्याचा अभ्यास नेमका कसा करायचा. तर YTA अकॅडमीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्याबद्दलचं ट्रेनिंग तर दिलं जाणारच आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा हा कोर्स असणार आहे आणि हा रेसिडेन्शियल कोर्स आहे. तिथेच तुम्ही राहायचं आहे, तिथेच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तिथेच सगळं ट्रेनिंग ते तुम्ही देणार आहात. ह्या सगळ्याबद्दल तुम्ही विस्तृत माहिती दिली आणि मला वाटतं की नक्कीच अनेक ज्या पालकांच्या काही प्रश्न असतील ते नक्कीच सॉल्व्ह झाले असतील आणि नसतील झाले तर तुम्ही नक्कीच YTA अकॅडमीला भेट द्या. सर स्वतः तिथे असतात. आणि मला सांगावं असं वाटेल एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर मुलाला एनडीए करायचं असेल, ठीक आहे, आय विल नेव्हर से की यू जॉईन YTA. ठीक आहे. मी तुम्हाला प्रथमदर्शी म्हणणारच नाही की तुम्ही YTA जॉईन करा. बरोबर. ठीक आहे. बट मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकतो, तुम्ही YTची एंट्रन्स एकदा देऊन बघा. ठीक आहे. तुम्ही YTची एंट्रन्स द्या. एंट्रन्स डेच्या दिवशी इथे या, सेमिनार अटेंड करा. त्या सेमिनारमधनं तुम्हाला जी क्लॅरिटी भेटेल ना, त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की येस YTA इज गुड, जॉईन YTA. इफ यू फील सम अदर इन्स्टिट्यूट इज गुड, यू मस्ट जॉईन सम अदर इन्स्टिट्यूट. ठीक आहे. आम्ही कधीच पालकांना म्हणत नाही तुम्ही YTA ऍडमिशन. बरोबर. आम्ही पालकांना म्हणतो तुम्ही ऍटलीस्ट काउन्सिलिंग करून आहे ना. तुम्हाला माहिती असायला पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्मी सिलेक्शन अँड एनडीए सिलेक्शन. हा फरक तुम्हाला माहिती पाहिजे. भरपूर पालकांचं असं म्हणणं असतं, सर तुम्ही तर सकाळी 5ला मुलांना उठून पळवतच नाही. अरे गरज नाहीये त्या गोष्टींची. ठीक आहे. तर भरपूर जे मिसकन्सेप्शन आहे त्यात अडकून राहू नका. YTA मध्ये या, एक एंट्रन्स द्या. एंट्रन्सच्या दिवशी सेमिनार अटेंड केल्यानंतर जी क्लॅरिटी येईल ना तुम्हाला, त्यानंतर मग तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. सर खरंच खूप छान माहिती तर तुम्ही या सगळ्याच्या मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये तर दिली आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला काही कन्फ्युजन असेल ते नक्कीच ते दूर झाले असतील आणि नसतील झाले ते नक्कीच तुमच्याशी संपर्क करतीलच. सर तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार पुन्हा एकदा. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. आय
थरोली एन्जॉयड दिस. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं की सरांचा हा प्रवास जो आहे तो प्रेरणादायी तर आहेच, मात्र त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक तर मुळात म्हणजे एक तर एनर्जेटिक पर्सनॅलिटी आहे आणि उत्तमरित्या ते संवाद साधू शकतात. हे सगळं महत्त्वाच्या गोष्टी स्किल डेव्हलपमेंटसाठी ज्या लागणार आहेत त्या सगळ्या त्यांच्याकडे आहेत. आणि YTA सारखी अकॅडमी आज ते चालवत आहेत गेल्या 10 वर्षांपासून आणि तिथून अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत ते बाहेर पडत आहेत, ते उत्तमरित्या देशसेवा करतायत. जर तुम्हालाही ही भावना असेल मनामध्ये तर नक्कीच तुम्ही YTAला भेट द्या. तुम्हाला वाटत असेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करा. हा संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही बघितलात त्याबद्दल मनापासून आभार. मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मधुराष्ट्रकच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.